पण तिकडे कोल्हापुरात आपण जातोय, कारण कोल्हापुरात देखील तिथल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रणजित माजगावकर आता आपल्यासोबत आहेत। तिकडे कोकणातली, आपण कोल्हापूरला जाणार आहोत, पण तिकडे कोकणात राणेंसाठी नगरपालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत। रणजित माजगावकर आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रणजित, कोकणामधली जी परिस्थिती सध्या आहे, खरं तर राणे गेल्या काही दिवसांमध्ये खूप बॅकफुटला गेलेले आहेत, वारंवार पराभव त्यांना पत्करावा लागतोय। यावेळेस काही चमत्कार होईल का? पुन्हा ते उचलून पुढे येतील का? खरं तर आजची जी निवडणूक आहे ही राणेंसाठी सत्वपरीक्षा आहे, कारण साधारण 90च्या दशकामध्ये राणे मालवणमधून निवडून आले, त्यानंतर सातत्याने त्यांच्या हातामध्ये इथली ही नगर परिषदेची सत्ता आहे। आता मात्र शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि त्याच्या विरुद्ध नारायण राणे हे एकाकी पडल्याचं आपल्याला समोरून दिसतंय। एकूणच त्यावेळेचे त्यांचे जे स्पर्धक आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, हे आता मोठे त्यांची ताकद आता त्यांच्या पाठीमागे उभी आहे। त्यामुळे सर्वसामान्यांपासून आता लोक, मतदार हे कोणाला कौल देतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खाजगीमध्ये बोलत असताना बरेच लोक आज सकाळपासून सांगतायत की आम्हाला आता सत्ता परिवर्तन करायचं आहे। इथल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, खरं तर मालवण, सिंधुदुर्ग हे पर्यटनाचे केंद्र आहे, पण म्हणावा तसा बदल गेल्या 20 वर्षामध्ये इथं आपल्याला झालेला नाही आहे। अजूनही प्रॉपर मालवणकरांसाठी किंवा प्रॉपर जो कोकणवासी आहे याच्यासाठी महत्त्वाचे जे रोजच्या जीवनातले ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होत नाहीत। त्यामुळे आता आम्हाला सत्ता परिवर्तन पाहिजे, त्यासाठी आता लोक रस्त्यावर उतरत आहेत, सकाळपासून आता मतदानाला येत आहेत। राणेंनी काल रात्री या परिसरामध्ये एक सभा घेतली। आमदारकीच्या निवडणुकीवेळी त्यांनी इथल्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवला होता, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला होता आणि एकही सभा आपली घेतली नव्हती। त्याचा मोठा फटका लोकांनी खरं तर राणेंना दिला होता। ह्या सर्व गोष्टी जम्यात धरून राणे सध्या या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत। आजही मालवणमध्ये नारायण राणे आहेत आणि ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, लोकांच्या भेटीगाठी तर घेत आहेत, पण ही नगर परिषद आपल्या हातून जाऊ नये यासाठी वाटतं ते मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत। विलास, नक्कीच, आणि तेव्हा आता राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राणे यातून पुढे येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक पराभव त्यांनी पचवलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।